ऑफ सर्क्युलर मोशन. आता आपण याच्यापूर्वी सर्क्युलर मोशन शिकलोय, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन शिकलोय आणि त्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या दरम्यान आपण हे बघितलंय की ॲक्सलरेटेड मोशन आणि कुठली मोशन बघितली आपण. बट ही जी मोशन आपण ऑब्झर्व केली ती कोणत्या मोशनला आपण कन्सिडर किंवा अजून करून केली होती? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग हे युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म काय आहेत? तर ॲक्च्युली ह्या आपल्या सर्क्युलर मोशनच्या काय आहेत? टाईप्स आहेत. बट ॲक्च्युली या सर्क्युलर मोशनचं हे क्लासिफिकेशन जे केलं किंवा त्याचे जे टाईप्स पाडल्या त्याचं काय कारण होतं? तर त्याचं कारण हे आहे की जेव्हा आपण रिसर्च केले तर रिसर्च करत असताना रिसर्चच्या दरम्यान आपल्याला असं लक्षात आलं की नेचरमध्ये जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना दोन प्रकारे रिॲक्ट करत आहे. किती प्रकारे? दोन प्रकारे. एक जेव्हा तो काय करत आहे, आपले मोशन काय करत आहे, सर्क्युलर मोशन करताना आपला स्पीड काय ठेवत आहे, त्यामध्ये कॉन्स्टंट ठेवत आहे. आणि एक वेळ तो काय करायला आपली सर्क्युलर मोशनच करत आहे पण तेव्हा स्पीड हा कंटिन्युअसली व्हॅरी म्हणजेच काय करत आहे, तो चेंज करत आहे. तर यामुळे आपण काय केलं, या स्पीडच्या म्हणजे या मॅग्निट्यूडच्याच या ठिकाणी मॅग्निट्यूडमुळे किंवा या स्पीडच्याच बदलामुळे आपण काय केलं, सर्क्युलर मोशनला दोन कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं. ओके. मग एकाला नाव काय दिलं आपण? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि एकाला काय दिलं? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म थोडंसं व्यवस्थित आपण इथं थोडंसं डायग्रामच्या आधारे आपण समजून घेऊया. पहिले मी काय सांगत आहोत तुम्हाला आता? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर बघा यामध्ये हा पार्टिकल आहे. लेट सपोज आपण एक पार्टिकल मानू हा आणि हा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज या पद्धतीने काय करत आहे, सर्क्युलर मोशन करत आहे. कसा करत आहे? या पद्धतीने तो अँटी क्लॉकवाईज सर्क्युलर मोशन करत आहे. ओके. या पद्धतीने जात आहे. आता त्यानं इथून इथपर्यंत जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ड्युरिंग द सर्क्युलर मोशन, तर आपण म्हणू की इथून इथपर्यंत जात असताना तो 15 मीटर पर सेकंड मिळाला. परत तो कुठे आला? इथून इथपर्यंत येत असताना अजून काय आला, तो इथे पण किती स्पीड घेऊन आला, तो 15 मीटर पर सेकंड. आणि इथून इथं आला तेव्हा स्पीड किती आहे त्याचा? इथं 15 मीटर पर सेकंड. आणि फर्दर जेव्हा इथे जिथून निघला तिथंच तो पोहोचला तेव्हाही त्या ठिकाणी स्पीड किती आहे त्याचा? 15 मीटर पर सेकंड. म्हणजे मोशन तर सर्क्युलर होत आहे बट स्पीड हा काय राहत आहे त्याचा? इच अँड एव्हरी पॉइंट कॉन्स्टंट राहत आहे. स्पीड कॉन्स्टंट राहत आहे याचा अर्थ त्या ठिकाणी युनिफॉर्म आहे. तो काय आहे? युनिफॉर्म. ठीक आहे. बट दुसऱ्या वेळेस काय बघितलं की सर्क्युलर तर मोशन होत आहे, सर्क्युलर मोशन होत आहे या पद्धतीने, इथे पण सर्क्युलर मोशन होत आहे या पद्धतीने. इथे क्लिअर? हो सर. हा. आता इथे पण सर्क्युलर मोशन होत आहे. ओके. इथे पण काय होत आहे? सर्क्युलर मोशन. बट आपण काय बघतो, इथून इथपर्यंत तो येत असताना लेट सपोज 15 मीटर पर सेकंड आला. किती आला? 15 मीटर पर सेकंड. आणि इथं आला तेव्हा त्यानं काय केलं, स्पीड इथं 30 मीटर पर सेकंड केला. इथून इथं आला तेव्हा काय केला त्यानं, स्पीड इथं आपण म्हणू की 40 मीटर पर सेकंड केला. इथं आला तेव्हा किती केला त्यानं? 50 मीटर पर सेकंड. आता दोन्ही केसला आपण जर थोडंसं ऑब्झर्व केलं किंवा दोन्ही केसला जर थोडंसं आपण कम्पेअर केलं तर आपल्याला एक लक्षात येईल त्यामधली सिमिलॅरिटी. काय सिमिलॅरिटी आहे त्यामध्ये की इथे पण सर्क्युलर मोशन होत आहे कारण अलॉंग द सर्कम्फरन्स चालत आहे आणि इथे पण कोणती मोशन होत आहे? सर्क्युलर मोशन होत आहे कारण हा पण कसा चालत आहे? अलॉंग द सर्कम्फरन्स. बट ॲक्च्युली ही जरी सिमिलॅरिटी असली तरी दोन्हीमध्ये एक आपल्याला डिफरन्स मात्र इथं दिसत आहे. तो काय डिफरन्स दिसत आहे यामध्ये? कशाचा डिफरन्स आहे? स्पीड. कशाचा? स्पीडचा. ओके. इथं बघा यामध्ये कंटिन्युअसली आपला एक स्पीड काय ठेवत आहे, तो कॉन्स्टंट. आणि इथं आपला स्पीड कंटिन्युअसली काय करायला, तो चेंज करायला. मग यामुळे बघा मला सांगा, दोन्ही ठिकाणी सर्क्युलर होत आहे बट सारख्या पद्धतीने होत आहे का? एका ठिकाणी स्पीड काय करत आहे? कॉन्स्टंट ठेवत आहे, युनिफॉर्म ठेवत आहे. आणि एका ठिकाणी स्पीड काय करत आहे? तो चेंज करत आहे. युनिफॉर्म राहत आहे का? नाही. मग यामुळेच आपण काय केलं, हेच थोडंसं आपल्याला डिफरन्स डोक्यात आला, हेच लक्षात आलं आणि यामुळेच आपण सर्क्युलर मोशनला काय सांगितलं, किती कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं? दोन. एकाला नाव दिलं मग युनिफॉर्म आणि दुसऱ्याला काय नाव दिलं? नॉन युनिफॉर्म. मग युनिफॉर्म मोशन काय की ज्या
मोशन मध्ये पार्टिकलची सर्क्युलर मोशनच्या दरम्यान स्पीड काय राहते? कॉन्स्टंट राहते. त्याला काय म्हणतो आपण? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि ज्यामध्ये पार्टिकलची सर्क्युलर मोशनच्या दरम्यान ही जी काही मोशन स्पीड जी आहे ती स्पीड काय राहते? तिथं चेंज होते. कॉन्स्टंट राहते का? नाही, व्हॅरी होते. तर अशा मोशनला काय नाव दिलं आपण? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. समजायला काही तर? हो सर. यस. आता इथं मी हे फक्त एक्झाम्पल घेऊन सांगितलं 15 वगैरे 30 वगैरे हे काय ते. ओके, याचा अर्थ हेच नंबर असतात असं आहे का? नाही आहे. ते डिपेंड करते पार्टिकलच्या त्या ठिकाणी मोशनवर, स्पीडवरती. ठीक आहे, मी फक्त समजावण्यासाठी उदाहरण घेऊन सांगितलं तुम्हाला. कळायलं ना? ठीक आहे. आता दुसरी गोष्ट यामध्ये अजून एक लक्षात ठेवा तुम्ही. इथपर्यंत कळत आहे आपल्याला. आता एक्झाम्पल यामध्ये आपण थोडंसं सांगू का? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल काय सांगू शकतात? सगळ्यात कॉमन एक्झाम्पल आपली अर्थच आहे. काय आहे? ओके, मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. अर्थ काय करायली? सर्क्युलर मोशन करत आहे सनच्या अबाउट. ओके, बट अर्थ काय करायली? त्या ठिकाणी बघा आपला एक राऊंड 1 इयर मध्ये कंप्लीट करत आहे. याचा अर्थ तिचा स्पीड प्रत्येक पॉइंटला काय राहत असेल? म्हणूनच आपला एक राऊंड दिलेल्या वेळेमध्ये काय करायली? ती कंप्लीट करायली. स्पीड कमी जास्त झाला असतं तर सारखा टाइम घेतला असतं का एक राऊंड पूर्ण करायला? नाही. याचा अर्थ तिचं स्पीड कंटिन्युअसली काय राहत असेल? इथं कॉन्स्टंट. त्यामुळे त्या ठिकाणी सर्क्युलर मोशनच्या दरम्यान तिचं स्पीड कॉन्स्टंट आहे अर्थचा. म्हणून या मोशनला काय म्हणू आपण? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कोणाची मोशन सांगितली मी? अर्थची. कोणाच्या भोवती? समजलं की नाही? आता त्यानंतर तसे भरपूर एक्झाम्पल आपले घड्याळीचे काटे वगैरे म्हणू, पण मी तेवढं आता एवढं सफिशियंट आहे एक्झाम्पल आपल्यासाठी. ओके, आता नॉन युनिफॉर्मचं मग एक्झाम्पल काय आहे की ज्याच्यामध्ये स्पीड कंटिन्युअसली काय होत आहे? त्याचा चेंज होत आहे. पण नॉन युनिफॉर्मचा एक्झाम्पल काय आपल्यासाठी? तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल तुमच्या डोक्यावरच गुरगुर फिरायला लागलं. समजलं की नाही? मी फॅन जर ऑफ केला, काय केला? ऑफ केला. आता स्पीड जास्त आहे. ऑफ केल्याबरोबर स्पीड काय होईल? त्याचा कमी 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 होत फायनली काय होईल? तो बंद होईल. फॅन कोणती मोशन करायला? सर्क्युलर मोशन करताना स्पीड काय करत आहे? तो चेंज करत आहे. तेव्हा स्विच काय केलं? त्याचं आपण ऑफ केलं. याचा अर्थ त्याचा स्पीड कंटिन्युअसली चेंज होत चालला, कमी होत चालला. याचा अर्थ काय व्हायला? काय व्हायला लागलं? इथं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कळायलं की नाही? आता त्याच फॅनचं बंद असेल, त्या फॅनला ऑन करा. सुरुवातीला स्पीड काय राहील? ऑन केल्याबरोबर कमी की एकदम गडकन फिरेल तो काय राहील? कमी राहील. समजलं की नाही? मग कमी स्पीड जर राहत असेल आणि हळूहळू स्पीड काय करायला? ते वाढत चालला. याचा अर्थ ते कशाचं एक्झाम्पल आहे? इज इट युनिफॉर्म और नॉन युनिफॉर्म? शाबास. काय आहे? समजलं का? युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म. रिपीट सांगा. युनिफॉर्म काय आहे? स्पीड कॉन्स्टंट आणि नॉन युनिफॉर्म काय आहे? शाबास. कळायला इथपर्यंत? मला डिफाईन कसं करणार आपण आता? अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. वाटलंच लिहूनच घेऊ आपण. ठीक आहे, काय म्हणू आपण? हा, अ मोशन of an object along the circumference of circle with constant speed. R for नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पागल झाले का? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कॉन्स्टंट असल्यामुळे काय म्हणू आपण? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. R for युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. समजलं? हो सर. नक्की? हो सर. शाबास. ठीक आहे.
एक्झाम्पल मी देतो, वाटलंच तुम्हाला पेपर मध्ये विचारलं तर लिहायचं एक्झाम्पल, अदरवाईज टाइमपास करायचा का त्यामध्ये नाही. ठीक आहे, कारण वेळ आपल्याला काय बोर्ड काय दिवसभर सोडवा म्हणते का पेपर नाही. ठीक आहे, 3 तासात द्यायचं आहे पूर्ण करून. ठीक आहे, तर एक्झाम्पल काय आपलं, फॉर एक्झाम्पल मोशन ऑफ अर्थ. काय आहे? मोशन ऑफ अर्थ. हा, कोणाच्या भोवती? नरवाडे सरच्या. मोशन ऑफ अर्थ अराउंड नरवाडे सर. अराउंड सन. कळालं? हो सर. तुमच्या लक्षात राहण्यासाठी मगाचा ग्राफ तुम्ही ते डायग्राम ड्रॉ करू शकता, पेपरला करायचं नाहीये ड्रॉ करायची. कळालं? आता तुमच्या अंडरस्टँडिंग साठी हे डायग्राम लक्षात राहिली की तुमचं ते नॉन युनिफॉर्म युनिफॉर्म काय होईल तिथं समजून जाईल, क्लिअर जाईल. समजलं? हां. त्यानंतर आता नॉन युनिफॉर्मला कसं डिफाईन करसा? मोशन सेम आहे, तिथं वरच्या सारखं फक्त थोडा बदल आहे. मोशन ऑफ अँड ऑब्जेक्ट. बरोबर आहे? along the circumference of सर्कल. आवाज गायब होते माझा. circumference of circle with change in speed. With Change in speed. change in Speed. are called Non-uniform circular motion. non-uniform Circular motion. non-uniform Circular motion. circular Motion. motion. एक्झाम्पल काय सांगसा? मी ते एक्झाम्पल देतो. Fan. फॉर एक्झाम्पल फॅन ऑन ऑफ off is an best and common example of Non-uniform. non-uniform circular motion. आशा करतो की तुम्हाला हे समजलं. समजलं. कळत आहे? हो सर. थँक्यू.